नमस्कार. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या परसबागेतील ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेला भाजीपाला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा ही छोटी छोटी रोपं होती, पण आता त्यांना फळं आलेत. तेच तुम्हाला आज मी दाखवणार आहे. एका ताईंची कमेंट होती की तुमच्या परसबागेतील वेगवेगळ्या जे भाज्या आहेत त्याचा एक व्हिडिओ करून टाका, त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही आहे काकडी, बघा किती लांब आहे आणि तशीच गोडही आहे. हा आहे बटाटा, सगळ्यांचा बेस्ट फ्रेंड, कोणत्याही भाजीत घाला मिक्स होतं. बीटही भरपूर मोठी झाली ते बघा, इतकं लाल लाल दिसतंय की असं वाटतंय रोज आरशात बघतंय. ही बघा आमच्या परसबागेतील मिरची, दिसायला छोटी पण म्हणते माझ्याशी पंगा नको, कारण त्याचा तिखटपणा एकदम झक्कास आहे. हे बघा हा कोबी, इतका गोलमटोल झालाय की म्हणतोय डाएट उद्यापासून. तर ही बघा भेंडी, कोवळी आणि ताजी भेंडी आहे. रोजच उंच उंच वाढते, जणू म्हणते की मी थांबणारच नाही. एवढंच नाही हा, पुढं आहे अजून, चला पुढं जाऊया. हे बघा टोमॅटो, लाल व्हायला लागलाय, असं वाटतंय लाजतंयच. ही आहे गवार, दिसायला छोटी पण चवीला एकदम स्ट्रॉंग. ही वांगी तर एकदम स्टाईलमध्येच आहेत, त्यांना हात लावताना सांभाळूनच लावावा, कारण त्याला सगळीकडून फुल प्रोटेक्शन असतंय. हे बघा पुढं अजून आहे, चला पुढं. ही बघा मुळ्याची शेंग, छोटी आहे पण चवीत एकदम भारी. ते म्हणतात ना छोटा पॅकेट मोठा धमाका, तसं काम आहे ह्याचं. हा आहे डाएटवाल्यांचा बेस्ट फ्रेंड, आपला पालक. हा आहे भोपळा, छोटा आहे पण पुढं जाऊन स्टार होणार. हा आहे ढाळा, खायला लागलं की थांबतच नाही. ही आहे करडीची भाजी, दिसायला साधी पण चवीला एकदम भारी. हा बघा मुळा, वरून साधा पण आतून एकदम झणझणीत. हे बघा आमच्या परसबागेतील फुल टीम ताटामध्ये बसलेले आहे. कुणी प्लेटमध्ये बसलंय तर कोणी ताटात जागा पकडली, जणू ह्यांची मीटिंगच चालू आहे. हे बघा आमच्या केळी पण पिकलेले आहेत. 2 घडांमधील केळी पिकायला लागल्या होत्या, तर एक एक करून दोन्ही घड काढून घेतले. हे बघा इकडे एक कापून ठेवला आणि दुसरा कापायला गेलो. घड एवढे भारी होते की घरात आणून ठेवल्या सगळ्यांनी त्याच्याकडेच बघितलं पहिल्यांदा, आणि काय सगळ्यांनी घेतली केळी आणि खायला लागलो. सगळे त्याच्यावरती तुटून पडलो. अननसाचे वरचे शेंडे आणले होते, तर ते शेंडे पण लावून घेतले. 3 शेंडे आणले होते, ते लावून घेतले तिन्ही पण. एवढं सगळं काम केलंय म्हणल्यावर भूक तर लागणारच. लाल लाल टोमॅटो, लाल लाल बीट आणि ककडी कापून जेवायला चालू केलं. तर आजचा व्हिडिओ नुसता बघायचा नाही बरं का, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. थँक्यू.